याची राख करायची हा. आणि आपल्या जखमेवर जखम झालेली असते बरोबर. त्याच्यावर लेप करून लावायची असते. त्याने लवकर जखम भरते. जखम बरी होते. आणि फायनली आता आपला शेवटचा मेंबर म्हणजे जितू दादा वरती आलेला आहे. सह्याद्रीत फिरत असताना गिर्यारोहणाची साधनं सोबत असणं अनिवार्य आहे. तसंच त्या साधनसामुग्रीचा वापर हा प्रत्येकच योग्य पद्धतीनं करता येणं गरजेचं. कोणत्याही सेफ्टीशिवाय घाटवाटांचा ट्रेक करणं हे जीवावर बेतू शकतं. हे तुम्हाला मागे गाव दिसतंय की नाही, ह्या गावामध्ये आपण काल मुक्काम केला होता. म्हणजे गावामध्ये ही जी शाळा आहे, फांगुल गावान हे गाव आहे. ह्या गावाच्या शाळेमध्ये आपण काल रात्री मुक्काम केला होता आणि आता टीम सज्ज झाली आहे आजच्या आपल्या ट्रेकसाठी. पाठीमागे तुम्हाला काय दिसतं, तर ह्या साईडला तुम्ही बघताय डोमा दिसतो तुम्हाला. पाठीमागे हरिश्चंद्रगडाच्या इथल्या जवळचा सीतेचा जो डोंगर आहे तो दिसतोय. इकडे आल्यानंतर पाठीमागे इथं दौंड्या आहे आणि हा वनदेववरती आपण चढून जाणार आहोत. आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा आपला मोरोशीचा भैरवगड आहे. सो आता इथून आपण पलीकडे जाणार आहोत. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की सह्याद्रीतल्या अशा 2 भन्नाट वाटा आपण करायला चाललो आहोत. ज्या वाट्याने आपण वरती चढून जाणार आहोत ती आपली नांगरदार. आणि खरं तर खालती कोणत्या वाट्याने उतरून येणार आहोत ते अजून फिक्स नाही आहे. पण दादा आपण जे उतरून येणार तो चंदनकाडाने ना, चंदनकाडाने. बट चंदनकाडाची वाट आता डिपेंड आहे की ती कशी आहे. जर रूट असेल सो आपण ती उतरून येणार आहोत, नाहीतर मग एक तंगडीची वाट आहे पलीकडे, त्या वाटेने आपण खालती उतरून येणार आहोत. हा तुम्हाला पाठीमागे भैरवगड दिसतोय की नाही, त्या भैरवगडाच्या इथूनच वरती चढून जाणारी ह्या बेचकीतनं एक वाट आहे. तिला तुम्ही जर गुगल मॅप्सला पाहिलं तर तिथे नांगरदार म्हणून ते मेन्शन केलेलं आहे, पण ती नांगरदार नसून भिलणीची वाट आहे. आणि आज आपण जे करायला चाललो ते यावरती इथून चढते ती ॲक्च्युली खरी नांगरदार आहे. आता आपण जी नांगरदार करायला चाललो आहे खरं तर ॲक्च्युली ती नांगरदार आहे, पण तुम्ही मॅपमध्ये जर बघितलं तर जी भिलणीची पूड आहे त्याला मेन्शन केलेलं आहे नांगरदार. बरोबर. तर थोडंसं हे गणित कसं आहे ॲक्च्युअली नांगरदार का त्याला का म्हणायला लागेल, कारण डोंगर यात्रा जे आहे पुस्तक, तर त्या पुस्तकात नांगरदार ही घाटवाट खालची मोरोशी ते दिवाणपाडा, मोरोशी दिवाणपाडा ते वरती अजनाव आहे अशी ती वाट दिलेली. आणि ती जी वाट आहे ती त्याच 2 गावादरम्यान आहे. बरोबर. त्यामुळे मग त्यांनी ती घाटवाट म्हणून नांगरदार असं केलं. पण स्थानिकांना ती वाट माहीतच नाही. स्थानिकांना नांगरदार अशी ती वाट माहीत नाही. स्थानिकांच्या दृष्टीने ती भिल्लिणीची वाट आहे. भिल्लिणीची एक भिल्लिण होती वगैरे वगैरे स्टोरी आहे त्याच्यामध्ये. ओके. तर लोकांना ती फक्त भिल्लिणीची वाट माहिती, इथल्या स्थानिक लोकांना. त्यांच्या दृष्टीने नांगरदार म्हणजे आता आपण जे निघालोय ती नांगरदार. इकडे आता आपण आलो हे फांगुल गाव आहे, त्याच्या थोडंसं मागं सावर्णे आहे. सावर्णे आणि फांगुल गाव आणि फाटा या दोन्हीच्या मध्ये वर गेलं की एक वाघ दगड म्हणून एक छोटी वाडी आहे. त्या वाघ दगडवरनं ती वाट वरती दौंड्यावर चढून जाते, दौंड्यावर चढते. आणि भिल्लिणीची वाट जी आहे ती वराडी डोंगर रांगेवर चढते, दौंड्या थोडासा मागे राहतो. बरोबर. तर ती जी वाट आहे आत्ता आपण जे निघालो तिथे वाघ दगडवरनं वरती दौंड्यावर चढून जाते, वनदेव म्हणून जायचं. आणि पलीकडे तळमाची उतरते ती वाट. तर आत्ता आपण असंच करणार आहे. आत्ता ट्रेक साधारण हातला असा असेल. आत्ता आपण फांगुल गावडावरनं निघालो. बरोबर. आता या मधल्या वाटेने आपण वाघ दगडला जाणार. वाघ दगडवरनं नांगरदार चढायचं किंवा हे लोक नांगराचा दारा असं साधारण म्हणतात. तर नांगरदार चढायचा
पलीकडे तळमाशीत उतरायचं आणि मग उतरताना इथे अजून एक वाट आहे चंदनकडा. बरोबर. पण ते बघू, कारण काय आहे आपल्याला वेळ किती लागतोय. कारण इथे जवळजवळ 350 फूट एक टेक्निकल पॅच आहे हा या नांगरदारच्या वाटेला. नांगरदारची वाट. त्यामुळे जर आज उरकलं लवकर हे तर आपण किमान ती चंदनकडेची वाट पाहून तर येऊ. हां कुठून सुरू होते ते पाहू आपण. बरोबर. नेक्स्ट टाइम आपण ते करू. म्हणजे एकंदरीत आता मी जे करायला चाललोय, नांगरदार करणार आहोत, एक तंगडीने उतरणार आहोत आणि चंदनकडाची रेखी म्हणता येईल. की हां बरोबर. ते सगळं वेळेवर असेल. हां आता हे असंच करण्याचं कारण असं हां. की हिला किती वेळ लागला तरी एक तंगडीची जी वाट आहे ती त्या मानाने सोपी आहे. बरोबर. म्हणजे अंधार जरी पडला उशीर उतरताना तरी सुद्धा त्यातल्या त्यात ती सेफ आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा ही वाट चढून जाणार आणि ती वाट उतरून जाणार. एक तंगडी उतरणार. हां. जसं आम्ही एका उंचीवरती आलो की नाही, आता पाठीमागचा पूर्ण पोर्शन तुम्हाला दिसतोय बघा. ह्याच्यावरती टोक आलं की नाही, हे डोम्याचं आहे. ॲक्च्युली त्याला नाफ्ता म्हणून ओळखलं जातं, पण डोम आहे. नाफ्ता त्याच्या पलीकडे. इकडे आल्यानंतर हे छोटं जे टोक दिसतं आहे तो सीतेचा डोंगर आहे आपला, हरिश्चंद्रगडाच्या जो शेजारी आहे. इकडे पलीकडे आल्यानंतर हरिश्चंद्रगड आहे आणि हे जे उंच आलेलं टोक आहे ते तारामती शिखर. त्या पाठीमागे छोटंसं उंचावलेलं एक जो टेमकं दिसतं आहे की नाही, तो बालेकिल्ला हरिश्चंद्रगडाचा. आणि इथं मध्ये फुसटचा हा आपला रोहिदासाचा शिखर आहे तिकडे. आणि ह्याच वाट्याने आपण आता पुढे चाललो आहोत. एक सकाळी साधारण आम्ही 6:15 वाजता 6-10च्या दरम्यान ट्रेक चालू केला आणि आत्ता वाजले जवळपास 7, म्हणजे एक 40-45 मिनटाचाच फक्त ट्रेक झालेला आहे. तुम्ही बघाल आमची फार वाट लागलेली आहे. एप्रिलचा महिना आहे आणि नुसता घामाघाम झालेला आहे. संदीपच्या नादी लागून आणि फाल्कनच्या सोबत धारा नाही लागल्या तर मग काय मजा. तर काय मजा आहे खरं आहे. धारा गाळण्यासाठीच आम्ही येतो इथं. आता तुम्ही बघाल इथंपर्यंत आपण ज्या वाटेने चालत आलो की नाही ती पलीकडे चालली आहे. म्हणजे ती जी वाट येत होती ती खालती वाघदगड म्हणून वाडी आहे की नाही, त्या वाडीमध्ये जाते. आणि इथून आता आपण आपल्या वाटेला निघालोत. आता पुढे जाऊन हे पूर्ण गजपानाची वाट असणार आहे. जे गावातले जे आहेत वाघदगड सरपणासाठी थोडंफार फक्त वरती जातात. सो तिथंपर्यंत वाट आपल्याला मळती मिळेल. तिथून पुढची पूर्ण आणि पूर्ण गजपान असणार आहे. त्याचे तुरेवर आले ना असं ते असं धरायचं आणि खाला ते असं दाबायचं, असं दाबत वर आणायचं आणि गाडी काढायचं. हां तो लाईटी. आता तुम्ही मागे पाहिलं की आपण त्या धायटीच्या फुलांमधला मध पिला. तुम्ही विचार करा निसर्गाची किंवा किती मोठी आहे. म्हणजे ज्या काळामध्ये एप्रिलचा महिना चालू आहे ह्या काळामध्ये तिथे पाणीसाठा असतो तो देखील कोरडा पडलेला असतो. पण ह्याच काळात त्या धायटीच्या फुलांमध्ये मध मिळतो. कमाल आहे की नाही. आता ही वाट चढून आम्ही एका टप्प्यात पोहोचलो आहे. तिथं बसायला जागा आहे त्यामुळे इथं दुसरा हॉल्ट घेतलेला आहे आम्ही. आणि आमच्यासोबत आमचा नवीन मेंबर आहेत. कुठं लागलं कोणा स्टॉप पण. आपण आता दुसऱ्या हॉल्टला थांबलेलो आहे. आपल्यासोबत आता शिवराम म्हणून दादा आहेत जे आपले वाटड आहेत. तर त्यांना ही साळुंद्र्याची काय पिसळ भेटलेली आहे. तर याचं काय करतो आपण म्हटलं दादा? याची राख करायची हां. आणि आपल्या जखमेवर जखम झालेली असते बरोबर. त्याच्यावर लेप करून लावायची असते. त्याने लवकर जखम भरते. जखम बरी होते. हां खरंच भारी वाटतं. मस्त मस्त वाटतं. एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. होय दादा. आता मगाशीपासून आपण ह्या जंगलात फिरतोय तरी देखील एवढा आपल्याला घामाचा त्रास होतोय. आणि ऊन नाहीये बरं ह्या वाटेला वाटत नाही ना इकडे या ऊन ह्या येणार फेसला ऊन येणार येणार नाही. आपण दोन्ही पण उतरताना पश्चिम साईडला हां उतरताना आपण वर गेल्यावरच आपल्याला ऊन लागणार आहे थोडंफार. आणि उतरताना आपण नाळेत आहे बरोबर. त्यामुळे तिथे पण ऊन लागणार नाही. इकडे पण नाही लागणार. हा. फक्त एवढी हवा नाही इथं अजिबात. हा ह्युमिड आहे पूर्ण वातावरण. हां. त्यामुळे नुसता घामाच्या धारा घामाच्या दारा धारा लागलेल्या. अरे तुम्ही बघताय कसला नजारा आहे हा बघा पाठीमागे. घनदाट जंगल आहे पूर्ण. आज नेमकं शेडबाळ सरांना आपण मिस करतो. नेमकं शेडबाळ सरांनी भरपूर नॉलेज दिलं असतं झाडांचं. भरपूर हो भरपूर आणि आहे इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत दिसत आहेत आपल्याला. खरं
आता पुढं आल्यानंतर इथं सपाटी बघून आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. सकाळचे म्हटलं तर 8:30 झालेले असतील आणि पूर्ण फाल्कन टीम. आता जस्ट पाठीमागे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि इथूनच खालच्या बाजूला की नाही इकडे पाण्याचा एक साठा आहे, पाणी साठा आहे. तो तिकडेच चाललो आहे की नाही कन्फर्म नाही आहे, तर तेच बघून घेतो पहिले. आहे का आटले? नाही आहे का रे? नाही आहे. पुढे आल्यानंतर ॲक्च्युली तिथे आता पाणी नाही आहे. आपण हा जो झुरा आहे की नाही त्या झुराच्या तिथं दगडाच्या खाचेमध्ये तिथं ओलावा दिसतोय. सो आलं का पाणी? नंतर या ठिकाणी ॲक्च्युली पाणी असणार आहे. इथं खोदले बघा, तुम्हाला दिसत असेल ओली माती. इथं ओलावा आहे म्हणजे पाणी असेल, पण जास्त खोदायला लागेल ना दादा आपल्याला. तेवढं खोदलं की भेटेल. पण आता सध्या आपल्याकडे आहे पाणी साठाचं, त्यामुळं गरज नाही आहे आपल्याला. वाटेची डिफिकल्टी लेवल तुम्हाला कळत असेल बघा. वाटा करत करत आता वरती जावं लागतं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली या वाट्यावरती कोणी येत नाही, कोणी तितकंसं फिरकत नाही आणि मागच्या कित्येक वर्षापासून ही वाट कोणी केलेली नाही आहे. त्यामुळं वाटा करत करत आपल्याला जावं लागते. स्ट्रीप पोर्शन बघताय तुम्ही आणि इकडून मागून आपण आता आलेलो आहोत. तर ह्या अशा वाटेने आपण पुढे पुढे चाललो आहे आणि ही तुम्हाला जी वॉल दिसते की नाही, वॉलच्या लेफ्ट साईडला आतमध्ये बेचकीतून वाट चढते आणि त्याच्या माथ्यावर जाऊन पलीकडे इथे आपल्याला वरती चढून जायचं आहे. तीच आपली नांगरदार आहे. अशा वाटा करत असताना ना थोडीशी कसरत करायला लागते. तेच म्हणजे की जी वाटा तुम्ही मागे बघितलं की आपल्याला ते कोयत्याने सगळे वाट करत करत यावं लागलं. कारवी माजलेली आणि बऱ्याच वर्षापासून या वाटेवरती कोणी न गेल्यामुळं या सगळ्या गोष्टींची कसरत आपल्याला करायला लागते. फायनली आपण ते खालतून जो दिसत होता आपल्याला कडा तिथे आलेलो आहे आणि त्याला बिलगून आता ही डाव्या साईडला जी वाट चालली की नाही तिकडे पुढे जायचं आणि त्या पलीकडचे जे कातळ दिसते भिंत आणि हा कडा ह्याच्यामधून एक वाट वरती जाते. का समोरची हां जायचं वर. हां ही जी धार आहे म्हणजे धार पोल जी काय हां तुम्ही वर जायचं, हां तिथून आडवं जायचं. हां हा जो यू आहे बरोबर. त्याला ते हे म्हणतात, दोन्ही डोंगर सेम आहेत. हां हे जे दोन्ही आहेत बरोबर. तर त्याला चंद्रकोर म्हणतात ते. हां 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 तर त्या चंद्रकोलीच्या पेक्षा अजून थोडंसं पुढे जायचं ट्रॅव्हर्सी मारून, हां 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 मग वर चढायचं हां आणि मग परत ट्रॅव्हर्सी मारून खिंडीत जायचं. अशी ती वाट आहे चंदनकड्याची. चंदनकडा. आज आपल्याला जायला मिळालं तर आपण जाऊ त्याच्या तोंडा मुखापर्यंत. वर गेला ना की त्या तिथं जाऊन बघणार आहे. हो मग तिथं जाऊन जर असेल जमलं तर उतरू, अदरवाईज मग पलीकडे एक तंगडीने उतरू. बरोबर बरोबर. ही कातळाची भिंत दाखवतो तुम्ही तुम्हाला. आता ती राईट हाताला ठेवून अगदीच नॅरो पोर्शन आहे, तुम्हाला दिसत असेल. त्या वाट्याने आता त्या बेचकीत जायचं आहे पलीकडच्या आपल्याला. चाल त्याला मगाशी मागे आम्ही हकलून लावत होतो पण जात नाही. आता पुढं जाऊन आम्हाला त्रास होणार आहे त्या गोष्टीचा, कारण की पुढे गेल्यानंतर की नाही तो कडा आपल्याला चढायचा आहे. त्यात ह्याला कसं घेऊन जाणार आहोत काय माहिती. आम्ही नाळ जशी चढायला घेतली की नाही तसं सेफ्टीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आता इथं हेल्मेट घातलं तुम्ही बघत असाल, कारण की लूज रॉक खूप जास्त आहेत आणि काही होऊ शकतं. सो सेफ्टीसाठी ह्या गोष्टी प्रिकॉशन्स आपण घेतलेल्या आहेत ह्या गोष्टींच्या. हे असं जुगाड केलेलं आहे एक आम्ही उन्हामध्ये. हा भारी वाटतं काय काय की. वा 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 वा. असा फायदा आहे की पाणी कमी लागतं, आनंद भरपूर. हा आनंद अरे खरंच मजा येते. ह्या वाट्यानेच आता हे जे कातळ आहे की नाही त्याला बिलगून आपल्याला पलीकडे जायचं आहे. समोर आमचे काही मेंबर्स गेलेले दिसत असेल तुम्हाला आणि त्या नाळेतून तिथे गेल्यानंतर पूर्ण क्लाइंब करावं लागणार आहे. 350 पावणे 400 असं काहीतरी हाईट आहे त्याची ती. सो ते क्लाइंब करावं लागेल. आता जो भैरवगड जो आहे तो पाठीमागे गेला, तो दिसेनासा झालेला आहे आणि हा जे दिसतं ही वराडी डोंगर रांगी आपली आणि वनदेव इकडे वरती. आम्हाला बघून तुम्हाला असं वाटत असेल की हे ज्या वाट्याने चालले आहेत त्या खरंच हे कधी काळी वाटा होत्या का नुसतंच हे रस्ता काढून चालले आहेत किंवा टेक्निकल पॅचेस हे रोपच्या साह्याने कवर करून ह्या वाटा करत आहेत. तर आत्ता आम्ही हे करतो आहे कारण की वाट मोडलेली आहे पूर्ण. पण वरती गेल्यानंतर वाटेचे तुम्हाला पूर्वी ज्या वापरात जायच्या त्याचे काही अवशेष आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. पाण्याच्या टाक्या असतील किंवा पावट्या असतील कातळात कोरलेल्या. सो बघूयात वरती गेल्यानंतर किंवा ह्याच रस्त्याला कुठे लागत आहेत का त्या.
हल्ली सह्याद्रीत असलेल्या बऱ्याचशा घाटवाटा आहेत की नाही अशा प्रकारच्या, त्या वापरत नसल्या कारणानं भरपूर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण की दिवसेंदिवस प्रत्येक पावसाळ्यामध्ये दगडधोंडे आपटून त्या वाटा मोडल्या जातात आणि दिवसेंदिवस त्या वाटांची क्रिटिकॅलिटी वाढते. आणि हल्ली गाडी रस्ता झाल्यामुळे देखील गावकरी देखील आहेत की नाही त्या वाटांचा तसा वापर करत नाहीत. मग तू गेलास ना ठिकाण चालत जाता येईल आणि तिकडनं पुन्हा वरती बांधू. नाही आता एक काम कर, तू आहे तिथं नॉट मार, हां ब्लॅक काळ्या रोपची, हां तिथनं काय कर, काळा रोप घेऊन खाली ये हा आणि याला डबल असा करून नॉट मार, हां या झाडाला. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथून पुढे टेक्निकल पॅच सुरू होतो आहे. तर हा पहिला हा स्टेप बाय स्टेप जर पाहिलं मागे तर हे आहे नांगरदारचं क्लायंट ही थंबनोट फक्त नीट आणि मार. हां थंबनोटच फक्त माझी चुकली आहे. इथे सगळेजण आता भिडू तयार होत आहेत. हे आमचे क्लायंबर मिस्टर मुंबईकर अजय सर. आपण आता इथे नांगरदाराच्या अशा कठीण वाटेवरती बसलेलो आहे. पुढची टीम ॲक्च्युली वरती फिक्सिंग करते आहे आणि आम्हाला इथे भरपूर टाईम मिळाला आहे. सो आमच्यातले रुपेश जा म्हणून आहेत, ते आपल्याला गाणं म्हणून दाखवत आहेत. खूप सुंदर आवाजामध्ये बोलत आहेत ते, तर तुम्ही पाहू शकता इकडे साईड. दबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीने केली. दबक्या पावलाने आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार, एका हरणीने केली. यंदा याव माझा नाव साजनीचा उखाण्यात, यंदा यावा माझा नाव साजनीचा उखाण्यात. गाणं सबरातीचा माझा मनात वाजत, चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत. वा 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 मस्त मस्त. ताली बजाव. वाह 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 वाह. हे गाणं जे बोलले त्यांचं नाव रुपेश झा है. रुपेश जी आपका थोड़ा सा परिचय दीजिए मुझे. मेरा नाम रुपेश झा है. बेसिकली मैं बिहार से हूँ बट पुणे में रह रहा हूँ मैं Yes. 7-8 साल से. मदरसन में नौकरी करता हूँ. तो मराठी गानों का भी बहुत लगाव बहुत है बढ़िया मुझे. बोला और आपने. जब से अजय अतुल आ गए तब से बहुत ज़्यादा इंटरेस्ट बढ़ गया है. ग्रेट यार, ग्रेट ग्रेट. थैंक यू. तुम्ही बघता इथं आता वरती आल्यानंतर हा आपला जो पॅच आहे अवघड असा वरतून बिले दिलेलं आहे आणि त्याच्या साह्याने क्लाइंब करून वरती जायचं आहे आपल्याला. खरंच नांगरदारचा हा पॅच बघून मला असं वाटतंय ही वाट नक्कीच अवघड आहे. बिलेत हा आता वरती इतकी सोपी नाही आहे ती. जाऊ थोडंसं पुढे. पूर्ण क्लाइंब करून वरती जावं लागतंय. तुम्ही बघताय होल्डिंग्स पण हार्डली कुठंतरी आहे त्याचं, क्वचितच. तुम्ही सेफ कंडिशन मध्ये गेला की मला लगेच सांगा. दगड येणार नाही असं वाटलं की खालच्या माणसाला बोलवतो मी. टेक्निकल पॅचवरती आम्ही चढून आल्यानंतर इथे या ठिकाणी आलो आहे जिथे शेवटचा हा नांगरदार वाटेवरचा आपला टेक्निकल पॅच आहे. तो आता वरती आम्हाला चढून जायचं आहे आणि इथं आपण काही टेक्निकल फॉर्मेशन केलेलं आहे. इथं आपण हा पिटॉन ठोकून अँकरिंग केलेलं आहे. इथे एक केलं आहे, तिथे दुसरं केलेलं आहे आणि मग वरती हा एवढाच पोर्शन आहे. हा नाही म्हटलं तर 100 ते 150 फुटाचा आहे. सो तो वरती गेलं की आपण वरती पोचू आपल्या नांगरदाराच्या वाटेवरती. आणि फायनली आत्ता आपला शेवटचा मेंबर म्हणजे जितू दादा वरती आलेला आहे. झाली फायनली नांगरदार कंप्लीट. नांगरदार कंप्लीट. येस ग्रेट ग्रेट ग्रेट. आपण तिथून नांगरदारवरती चढून आलो आणि तिथून असं इथे या ठिकाणावरून आल्यानंतर तुम्हाला इथं कातळात कोरलेल्या काही पायऱ्या दिसत आहेत बघा.
म्हणजे नांगरदर जी काही वाटा म्हणतोय की ना आपण, त्या वाटेवरच्या या पायऱ्या आहेत आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील काही पायऱ्या आहेत. एका ती घाट वाट आपण म्हटले की नाही, तर त्या वाटेवरती आहे ना काही वाटेच्या खुणा आपल्याला भेटायला पाहिजेत. तुम्ही पाठीमागे बघितलं, आपल्याला कातळात कोरलेल्या काही पायऱ्या पाहायला मिळाल्या. तसंच आता पुढं आल्यानंतर या ठिकाणी देखील तुम्हाला दिसतंय, इथे देखील 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 7-8 कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच व्यतिरिक्त घाटवाटांच्या ह्या वाटांवरती म्हणजे आपल्याला पाण्याच्या टाक्या देखील पाहायला मिळतात. आता खरं तर तेवढं आपल्याला वेळ नाही आहे की ती शोध मोहीम घ्यावी. नक्कीच नेक्स्ट टाईम कधी इकडे आलो की नाही ते आपण नक्कीच शोध मोहीम त्याची घेऊ, कारण की आता फार उशीर झालेला आहे आणि आज आम्हाला ज्या वाट्याने खालती उतरायचं आहे की नाही ते आपण एक तंगडीनेच उतरणार आहोत. कारण की चंदनकडा बघायला जायला देखील वेळ नाही आहे आणि तो देखील पूर्ण पॅच जो आहे स्टार्टिंगचा तो टेक्निकलच आहे. सो तो आज तरी नाही होणार. इथे पोहोचलो बघा आपण आता त्या बेचकीमध्ये, एक तंगडी घाटवाटेच्या. एकंदरीत मनाला जायचं तर एक तंगडी आता आम्ही पूर्ण उतरून आलेलो आहे. हार्डली इथं 5 मिनटाचं अंतर राहिलेलं आहे. वाट भन्नाट आहे आणि खरं तर ॲक्च्युली हे दिवसा उतरायला पाहिजे होतं. काय नजारा आला असता इथून, खरं लिटरली मस्त आहे. हां, दगडांची थोडीशी पडझड झालेली आहे, पण असतंच. आता घाटवाटा करतोय म्हटल्यानंतर असा सरळ असा तुम्हाला कुठं भेटत नाही. सो आहे, जे आपण सकाळी करून आलो ना त्यापेक्षा तर 100 पटीने ही सोपी होती. फायनली मंडळी, सकाळी आपण ज्या ठिकाणावरून आपला ट्रेक चालू केला होता त्या ठिकाणी म्हणजे त्या गावी आपण पोहोचलोय. फांगुलगावन गावातील ही जी शाळा होती, या शाळेमध्ये आपण काल रात्री मुक्काम केला होता आणि सकाळी लवकर उठून आपण पहिले चढून गेलो ती नांगरदार वाट आणि उतरून आलो ती एक तंगडी. सो ह्या दोन्ही वाटा भन्नाट होत्या. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तुम्ही इथंपर्यंत पोहोचलाय म्हणजे व्हिडिओला एक लाईक नक्कीच झाला पाहिजे आणि तुम्ही हार्डकोर ट्रेकर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच अनशन रूट्स आपण आपल्या चॅनलवरती पोहोचवत असतो आपण आपल्या ब्लॉगच्या स्वरूपामध्ये. आणि जे कोणी तुमचे मित्र ह्या क्षेत्रामध्ये आहेत, उत्सुक आहेत, त्यांना माझी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि भेटूयात पुन्हाच एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन घाटवाट्यामध्ये.